तर मतदानाच्या दिवसांना जोडून असलेल्या तारखांना कोकण रेल्वे हाऊसफुल झाली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील चाकरमानी हे मतदानासाठी आतापासूनच सज्ज झालेत। महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी ही 200च्याही पार पोहोचली आहे, तर कोकणातील काही गाड्यांची प्रतीक्षा यादी ही बंदही झाली आहे। कोकण कन्या 215 तर जनशताब्दीमध्ये 256ची प्रतीक्षा यादी आहे। मुंबईतल्या चाकरमान्यांची नाळ नेहमीच कोकणाशी जोडली गेलेली आहे आणि त्यामुळेच कोकण आणि चाकरमानी यांचं एक वेगळं नातं आहे आणि हेच नातं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। याचं कारण आहे मतदानाच्या दिवशी लागून आलेल्या तारखांमध्ये कोकण रेल्वेचं आरक्षण या ठिकाणी हाऊसफुल झालेलं पाहायला मिळत आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मुंबईकर म्हणजे चाकरमान्यांचा कौल कुणाला याची उत्सुकता वाढलेली पाहायला मिळते आहे। कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांच्या ज्या प्रतीक्षा याद्या आहेत त्या अनेक ज्या याद्या आहेत त्या 200च्या वरती गेलेल्या पाहायला मिळतात, तर अनेक गाड्यांचं रेल्वेचं आरक्षण हे रिग्रेट या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे। काही गाड्यांची प्रतीक्षा यादी जी आहे ती बंद करण्यात आलेली पाहायला मिळते। चाकरमानी कोकणात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी देखील या ठिकाणी दाखल होऊ शकतो। 7 मेला या ठिकाणी कोकणामध्ये मतदान आहे आणि त्या अनुषंगाने लागून आलेल्या तारखांमध्ये 7 मेच्या मागच्या पुढच्या तारखांमध्ये या ठिकाणी कोकण रेल्वेचं आरक्षण फुल झालेलं पाहायला मिळत आहे। 7 मेला जे मतदान होणार आहे त्या अनुषंगाने चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात मतदानासाठी रेल्वेच्या माध्यमातून येणार याच्यावरती पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं पाहायला मिळते, कारण कोकण रेल्वेचं आरक्षण हे हाऊसफुल झालंय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।